तुम्ही पुणे, चाकण किंवा शिक्रापूर परिसरात राहत असाल तर दररोजच्या ट्रॅफिकनं हैराण झाला असाल तर ही माहिती तुमच्यासाठी दिलासादायक ठरू शकते। कारण अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग प्रकल्पाला आता प्रत्यक्षात गती मिळणार आहे। तब्बल 6150 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे फक्त वाहतूक कोंडीच कमी होणार नाही तर मुंबई, पुणे, चाकण, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील प्रवासही अधिक वेगवान होणार आहे। सध्या तळेगाव चाकण शिक्रापूर हा महामार्ग दुपदरी आहे, मात्र हा मार्ग पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एकाला जोडतो। चाकण सारख्या औद्योगिक केंद्रामुळे या रस्त्यावरून दररोज हजारो कंटेनर, ट्रक आणि इतर अवजड वाहनं धावत असतात। त्यासोबतच प्रवासी वाहनांची संख्या देखील प्रचंड मोठी आहे। अधिकृत आकडेवारीनुसार या महामार्गावर दररोज 40,000हून अधिक वाहनं धावतात। त्यामुळे वाहतूक कोंडी ही रोजची समस्या बनली आहे। यावर उपाय म्हणून राज्य सरकारने या महामार्गाच्या विस्तारीकरणाचा निर्णय घेतला होता। आता या प्रकल्पासाठी निवडलेल्या मॉन्टे कार्लो कंपनीसोबत अंतिम करार करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे तळेगाव ते चाकण या 24 किलोमीटरच्या टप्प्यात चौपदरी उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जाणार आहे। त्याखाली जमिनीच्या पातळीवर आणखी चौपदरी महामार्ग असेल तर चाकण ते शिक्रापूर हा संपूर्ण मार्ग 6 पदरी करण्यात येणार आहे। एकूण 53.2 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे 6150 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा म्हणजेच BOT तत्वावर उभारला जाणार असल्यामुळे भविष्यात या मार्गावर टोल आकारला जाण्याची शक्यता आहे। या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा चाकण औद्योगिक क्षेत्राला होणार आहे। मर्सिडीज बेंझ, फॉक्सवॅगनसह अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प चाकणमध्ये आहेत। नव्या महामार्गामुळे JNPT बंदर, मुंबई नाशिक कॉरिडॉर आणि राज्यातील इतर महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांशी अधिक वेगवान संपर्क निर्माण होईल। MSIDCचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या माहितीनुसार पुढील 6 महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याचं नियोजन आहे। म्हणजेच काय तर अनेक वर्षांपासून ट्रॅफिकच्या कोंडीत अडकलेल्या या महामार्गाला आता खऱ्या अर्थाने विकासाची नवी दिशा मिळणार आहे। मात्र हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल का आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न खरोखरच सुटेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।